विजय मेळाव्यासाठी मनसेने खास टी-शर्टही तयार केलाय आणि या टी-शर्ट्सवरती आवाज मराठीचा हा उल्लेख आहे। शिवाय मराठी बाराखडी देखील छापण्यात आलेली आहे। या संदर्भात मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही घाणेकर यांनी संवाद साधलेला आहे। संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे, पाहूया। आवाज मराठीचा हा मराठी माणसासाठी एक विजय उत्सव या ठिकाणी वर्डी परिसरामध्ये केला जातो आणि आपल्यासोबत या ठिकाणी संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, आज तुम्ही आलेला आहात आणि एक छान असं टी-शर्ट घालून आलेला आहात। आवाज मराठीचा उत्सव आहे, चेहऱ्यावर देखील आनंद आहे, काय भावना आहेत? निश्चित आज मराठी माणसाच्या एकजुटीचा विजयाचा मेळावा आहे आणि मराठीचा जागर करण्यासाठी हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र इथे जमलेलो आहोत आणि तो साजरा करण्यासाठीच म्हणून हा खास आजच्या दिवसासाठी टी-शर्ट बनवून घेतलाय। महाराष्ट्रात जो मराठीचा अपमान करेल त्याच्या कानाखालीच बसणार, दुसरं तिसरं काही नाही। मराठी भाषेचा मला असं वाटतं अभिमान सगळ्यांना असला पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांना तर असलाच पाहिजे आणि शेवट मराठी जनता हे सगळं बघते हे त्यांनी विसरू नये। आज व्यासपीठावर दोन महत्त्वाचे नेते एकत्रित असणार आहे। प्रत्येकाला इच्छा आहे की ते नेमकं काय म्हणतील, त्यांची भूमिका जरी मराठीसाठी एकत्र असली तरी राजकीय दृष्ट्या पुढील वाटचाल एकत्र असावी अशी देखील इच्छा व्यक्त केली आहे। मला असं वाटतं ह्याचा निर्णय ते दोघं जण घेतील आणि आपण निर्णयाची वाट बघूया। निश्चितपणे सगळेजण शेवट हे बघा, मराठी भाषेवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा आमची लात तिथे पडणार। एक आनंद आहे कारण विजय मेळावा आहे, तो उत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी प्रत्येक जण येतोय, त्याचा विशेष असा आनंद असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन नितीन वैदेही घाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।